नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फोर्थ वाला पार्ट जो आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा या ठिकाणी. मागच्या 3 पार्टचा जो अंदाज जर बघितला किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत माझं जे डिस्कशन झालं आहे ऑफलाईन लेक्चर्समध्ये, त्याच्यातून माझ्या ही एक गोष्ट लक्षात आली की जे एकदा शिकवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात बसत नव्हतं, ते हे रेकॉर्डेड व्हिडिओजमुळे याचा खूप जास्त फायदा आपल्या ज्या विद्यार्थ्यांना झाला, एक्झिस्टिंग स्टुडंट असतील किंवा जे ओल्ड स्टुडंट असतील त्यांचाही मला या ठिकाणी जो फीडबॅक आहे तो चांगल्या पद्धतीने समजलेला आहे की सर दिस सिरीज इज गोइंग टू बी अ मास्टरपीस डेफिनेटली. तर त्याला जो नाव आपण दिलं आहे मास्टर स्ट्रोक, तो त्या पद्धतीने नक्कीच काम करतो एवढं मला कळतंय. आज आपल्याला जो आहे तो फोर्थ पार्ट जो आहे तो या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे. आणि फोर्थ पार्ट इन द सेन्स की हा पार्ट आपला, ही सिरीज जी आहे ती आपली या ठिकाणी चालूच राहणार आहे. आणि आपल्याला आता आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर जे आहे ते स्पेशल प्लेलिस्ट जी आहे ती प्लेलिस्ट आपल्याला मास्टर स्ट्रोक ह्या सिरीजची आपल्याला वेगळी तयार करून या ठिकाणी मिळेल. म्हणजे तुम्हाला इझिली जे आहे मॅथ्सचे जेवढे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ इझिली या ठिकाणी मिळतील, अशी एक व्यवस्थापन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्सच्या प्लेलिस्टमध्ये जर गेलं, त्या प्लेलिस्टचं जे नाव आहे ते मास्टर स्ट्रोक सिरीज मी असं या ठिकाणी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी सिरीजमधले जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. चालेल, आज आपल्याला जो आहे फोर्थ वाला पार्ट या ठिकाणी सुरू करायचा आहे. आणि काही नवीन मला आज या ठिकाणी बोलायचं नाही, कारण ऑलरेडी हा फोर्थ पार्ट आहे. आणि फोर्थ पार्टमध्ये आज आपण परत एकदा नवीन 11 क्वेश्चन्स जे आहे ते या ठिकाणी कव्हर अप करणार आहोत, ज्याच्यातून आपली ही कन्सेप्ट जी आहे ती अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला त्या कन्सेप्ट एकदम उत्तम प्रकारे क्लिअर झाल्याच्या नंतर इच अँड एव्हरी काइंड ऑफ क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. मागच्या काही दिवसामध्ये मी जवळपास आता 1 दिवसाआड मी लेक्चर टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. जर त्या पद्धतीचं अप्रिशिएशन जर तुमच्या बाजूने जर मिळालं, तर आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की आय एम नॉट गोइंग टू फॉलो द सिरीज ऑफ मास्टर स्ट्रोक हियर इन टर्म्स ऑफ द एलिगेशन, बिकॉज आपल्याला मेन्स लेवलचे जे DI असतील किंवा मेन्स लेवलचे जे अरिथमॅटिकचे क्वेश्चन्स असतील, स्पेशली डिझाईन ऑन जे आपल्याला जे मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आपले असतात ते स्पेशली व्हेरिएबल बेस असतात. इक्वेशन तयार करून आपल्याला त्या पद्धतीने जे आहे ते सॉल्व्ह करावे लागतात. तर युजली BA BCom BSc जे विद्यार्थी असतात त्यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक हाच असतो की सर इक्वेशन कसं तयार करायचं. इक्वेशन कसं तयार करायचं हे मी ऑफलाईन बॅचमध्ये जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. पण नेहमीप्रमाणे जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मोर अँड मोर इन्फॉर्मेशन किंवा मोर अँड मोर प्रॅक्टिस आपल्याला जर हवी असेल, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला द इक्वेशन तयार कसं करायचं, इझी मॅनरने इक्वेशन तयार कसं करायचं आणि त्याला इझिली कसं सॉल्व्ह करायचं याच्या संदर्भातले खूप सारे जे व्हिडिओज आहे आपले अपकमिंग आहेत, इन अ रो आहेत, तर ते आपल्याला 1 बाय 1 या ठिकाणी बघायला मिळतील. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की हे जे आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे, या चॅनलवर या सगळ्या ज्या काही हे चॅनल आपल्याला याच्यासाठी या ठिकाणी जॉईन करायचं आहे. मी याच्या अगोदरही बोललोय 3दा, पण एक स्पेशल पॉईंट मला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. तो म्हणजे काय, तर इथं लक्षात ठेवा, आपल्याला काही व्हिडिओ जे आहे ते मी पब्लिकली या ठिकाणी जे आहे तर ते शेअर करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. पण काही जे व्हिडिओज असे असतात जे मला स्पेशली फक्त माझ्या विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचवायचे असतील, तर त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना ते अनलिस्टेड फॉर्मॅटमध्ये किंवा आपण ज्याला म्हणू शकतो प्रायव्हेटली ते विद्यार्थ्यांना जर मला शेअर करायचे असतील, तर त्याच्या लिंक्स मी जे आहे ते आपल्या या टेलिग्रामच्या ग्रुपवर ॲज वेल एज चॅनल आपण याला म्हणू शकतो याच्यावर मी शेअर करतो. तर ते शेअर करत असताना तुम्हाला लोकांना जर इझिली ते तुमच्यापर्यंत ॲक्सेसिबल असावं किंवा तुम्हाला मिळावं अशी जर तुम्हाला वाटत असेल, तर डेफिनेटलीच आपल्याला या ग्रुपला जे आहे ते या ठिकाणी जॉईन करायचंय. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, हा जो QR कोड याला तुम्ही स्कॅन करूनही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता टेलिग्रामच्या, किंवा साकार विजय सर मॅथ्स या ज्याचा त्याचा जो युजर ID आहे तो युजर ID जर तुम्ही सर्च केला, तर यू आर सपोज टू गेट दॅट द ग्रुप ऑर द चॅनल. तुम्ही तिथे स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे. सो विदाउट वेस्टिंग आवर टाइम फॉर दिस, आपण जे काही पुढचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आता या ठिकाणी बघणार आहोत. बघा, क्वेश्चन्स आपण बघत असताना क्वेश्चनमध्ये आपण खूप साऱ्या व्हरायटीज बघितल्या. पर्सेंटेजचे प्रश्न बघितले, त्याच्यानंतर ॲव्हरेजचे प्रश्न बघितले, एजेस काइंड ऑफ क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये बघितले, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉसचे क्वेश्चन्स आपण यामध्ये बघितले, मिक्सचर एलिगेशनचे क्वेश्चन्स बघितले. सो युजली हा जो फॉर्मॅट आहे ना, हा मिक्स फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये पुढे चालून आपल्याला अजून सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये एलिगेशन कसं सॉल्व्ह केलं जातं, टाइम स्पीड अँड डिस्टन्समध्ये एलिगेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं, इव्हन तो टाइम अँड वर्कमध्ये एलिगेशनचा अप्रोच कसा असेल, या सर्व टाईपच्या व्हरायटीज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि नॉट मोर दॅन दॅट, पण मेन्सुरेशनमध्ये पण याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपले येणाऱ्या अपकमिंग काही सिरीज अपकमिंग व्हिडिओजमध्ये किंवा रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो काय म्हणतोय बघा, द हाऊ मेनी लिटर ऑफ द वॉटर शुड बी ॲडेड टू 98 लिटर ऑफ द मिल्क कॉस्टिंग 55 रुपीज पर लिटर. आता बघा, माझ्याकडे ओरिजिनली जी क्वांटिटी आहे ती आहे 98 लिटरची, जिचा रेट जो आहे तो आपल्याला 55 लिटर ऑफ द मिल्क कॉस्टिंग 55 रुपये पर लिटर टू प्रिपेअर द मिल्क विच आफ्टर बिंग सोल्ड फॉर 56 रुपीज, त्याला जो होणारा प्रॉफिट आहे तो 14.28% प्रॉफिट या ठिकाणी होणार आहे. बघा, ऍक्च्युली आता प्रश्न आपल्याला असं विचारला की किती लिटर पाणी मला ऍड करावं लागेल. लक्षात घ्या, जी पहिली क्वांटिटी आहे आपली, जी फर्स्ट क्वांटिटी आहे, फर्स्ट क्वांटिटीमध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलंय की सर इथं जे आहे ना
तर या फर्स्ट क्वांटिटीमध्ये आपण याला फर्स्ट क्वांटिटी म्हणू शकता किंवा मिल्क म्हणू शकता, आणि जी दुसरी क्वांटिटी आहे तिथं आपल्याला वॉटर ॲड करायचं आहे, तर त्याला आपण सेकंड क्वांटिटी या ठिकाणी म्हणू शकतो. सो माझ्याकडे किती लिटर, तर 98 लिटर ऑफ द मिल्क जे आहे ते ऑलरेडी आपल्याकडे आहे. तर आपल्याला असं म्हटलं गेलं की सर किती लिटर पाणी ॲड करावं लागेल, सो पाण्याची क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी बघायची. इन दॅट केस मला ऑलरेडी सांगितलं आहे की सर मिल्कचं जी रेट आहे, मिल्कचा जो कॉस्ट आहे तो 55 रुपये पर लिटर या ठिकाणी आहे, आणि ऑब्विसली वॉटरचा रेट जो आहे तो या ठिकाणी 0 आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी असा एक क्वेश्चन जो आहे या ठिकाणी घेतला होता की ज्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलं होतं, सॉल्ट ॲड केलं होतं, आणि तिथं ॲट द एंड ऑफ द केस इन द ब्रॅकेट तिथं मेन्शन केलं होतं की अज्युम द कॉस्ट सॉल्ट टू बी 0, म्हणजे जो मीठ आहे त्या मीठची कॉस्ट प्राइस जी आहे ती 0 आहे असं कन्सिडर करा. बट इट इज नॉट गिवन ओव्हर हिअर वेदर द योर वॉटर इज 0 और त्या वॉटरची काही कॉस्ट आहे असं काहीही दिलेलं नसेल. इट इज ऑलवेज कन्सिडर की जी कॉस्ट प्राइस ऑफ द वॉटर जी आहे ती 0 आहे या ठिकाणी. ओके फाईन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, 55 जी दिली आहे ही कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यानंतर 55 जी कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यानंतर 0 ही पण कॉस्ट प्राइस आहे. पण लक्षात ठेवा इथं जे मिक्सचर आपण ऍड करणार आहोत इथलची जी प्राइस आपल्याला मिळाली पाहिजे ती पण कॉस्ट प्राइस पाहिजे. करण्याच्या मागचं रिझन आपण बघितलंय की सर इथं जर कॉस्ट प्राइस असेल, त्याच्यानंतर इथं जर कॉस्ट प्राइस असेल, तर डेफिनेटली सेंटरला पण काय आली पाहिजे, तर कॉस्ट प्राइसच आली पाहिजे. सो दिस इज ॲक्च्युअली द मेन फीचर ऑफ अवर एलिगेशन फॉर्म्युला. सो दॅट्स वाय दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. ओके फाईन. तर सर ही जी 56 रुपये दिलेली ना, इट्स युअर सेलिंग प्राइस आफ्टर गेटिंग अ प्रॉफिट ऑफ 14.28. आता 14.28चं फ्रॅक्शन आहे आपल्याकडे, दॅट इज 1/7. आता 1/7च्या प्रॉफिटने विकले म्हणजे कॉस्ट प्राइस किती होती, 7/7 होती, मतलब सेलिंग प्राइस काय झाली आपली 8/7. मग आपल्याला म्हणायचं सर की 8/7 ऑफ द कॉस्ट प्राइसच्या 8/7 इक्वल टू युअर सेलिंग प्राइस, अँड दॅट इज व्हॉट, इट इज 56 रुपीज. मग सर इथं जर आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची असेल तर डेफिनेटली यू विल हॅव टू डू दॅट की 56 8/7 इज गोइंग टू बी रेसिप्रोकल दॅट साइड, आणि याला 7/8 जर आपण म्हणलं तर 8 7 56 आणि 7 7 49. सो माय डिअर स्टुडंट, जे मिक्सचर आपलं या ठिकाणी जमा झालंय किंवा ज्या दुधात मी पाणी ऍड केल्याच्या नंतर जी कॉस्ट प्राइस आपली मेन्शन झाली आहे ती आहे आपली 49 रुपीज. म्हणजे हे जे आहे ना, हे आपलं मिक्सचर जे तयार झालंय मिल्क ॲज वेल एज वॉटर, त्याची कॉस्ट प्राइस आहे. सर याच्यातला डिफरन्स आपण काढला 0 - 49 ॲज वेल एज 49 - 0 जर आपण केला त्याची व्हॅल्यू 98 येते. आणि सर 55 मधून जेव्हा 49 जातात तेव्हा 6 येतात. आता इथं जर आपण बघितलं तर सर 49 दुनी, ओके 49 2 जा 98 होतात. तसं इथं जर बघितलं तर 6 दुनी किती होणार, 12 होणार. इट मीन्स की मला 12 लिटर जे आहे तर 12 लिटर ऑफ द वॉटर यू आर सपोज टू बी ॲड ओव्हर हिअर. तर जी क्वेश्चनची रिक्वायरमेंट आहे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड विथ द स्टेप बाय स्टेप फॉर्मॅट. ओके, हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की सीपी आपल्याला इथं दिली आहे, इथं जर आपल्याला सीपी दिली तर डेफिनेटली इन द सेंटर देअर शुड बी द कॉस्ट प्राइस. सो इन दॅट केस आपल्याला ही 55 जी दिली ती कॉस्ट प्राइस होती, 0 जी आहे ती कॉस्ट प्राइस होती, आणि इथं आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची बिकॉज द 56 इज गिवन युअर सेलिंग प्राइस. सो इन्स्टेड ऑफ दिस इज द एक्स्ट्रा नोट ओव्हर हिअर की आपण सेलिंग प्राइसला कॉस्ट प्राइस मध्ये कन्सिडर कसं केलंय. त्याच्यासाठी आपल्याला 14.28चं फ्रॅक्शन 1/7 आहे माहित पाहिजे. 1/7 ला विकलंय, कॉस्ट प्राइस त्याची 7/7 म्हणजे टोटल त्याने 8/7 ला विकलंय. सो 8/7 ऑफ द कॉस्ट प्राइस जर 56 असेल देन युअर कॉस्ट प्राइस विल बी 49, आणि तो 49 आपण इथं सेंटरला ठेवलाय. हा सेंटरला ठेवल्याच्या नंतर यांच्यातला डिफरन्स 49, यांच्यातला डिफरन्स 6, 49 दुनी 98 होता, तसे 6 दुनी 12 झाले. मी नेहमी जे बोलतो इथं परत एकदा बोलेल इथं, इट्स अ रेकॉर्डेड लेक्चर, देन यू आर सपोज टू रिवाइंड इट अँड जस्ट वॉच इट. तुम्ही याला रिपीट अँड रिपीट या ठिकाणी बघू शकता. चला सर पुढचा क्वेश्चन आपला या ठिकाणी आलेला आहे. इन अ मिक्सचर ऑफ द मिल्क अँड वॉटर देर इज ओनली 26% ऑफ द वॉटर. पहिली जी क्वांटिटी आहे, पहिलं जे मिक्सचर आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये 26% वॉटर आहे. आफ्टर रिप्लेसिंग द 7 लिटर, म्हणजे ती जी क्वांटिटी आहे त्यातलं 7 लिटर काढायचं आहे आपल्याला, आणि त्याच्या जागेवर 7 लिटर ऑफ द प्युअर मिल्क आपल्याला या ठिकाणी ऍड करायचं आहे. असं केल्याच्या नंतर द पर्सेंटेज ऑफ द मिल्क इन द मिक्सचर बिकम 76. आता ते मिल्कचं प्रमाण म्हणजे 7 लिटर मी मिक्सचर काढलं आणि त्याच्या जागेवर 7 लिटर जे आहे तर ते प्युअर मिल्क इथं ऍड केल्याच्या नंतर आपल्याला इथं कळालंय सर आता मिल्कचं जे पर्सेंटेज आहे ना ते 76% जर या ठिकाणी झाला असेल, द क्वांटिटी आपल्याला विचारलेली आहे मिक्सचरची. आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे जो मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितला आहे. व्हॉट इज दॅट, की जी क्वांटिटी जाऊन परत येते किंवा जी क्वांटिटी येते आपल्याला त्याला या ठिकाणी जे आहे तर जास्तीत जास्त टार्गेट करायचंय. इथं ऍड काय केलं जातंय तर 7 लिटर ऑफ द ओके द 7 लिटर ऑफ द मिक्सचर विथ द 7 लिटर ऑफ द मिल्क. म्हणजे इथं मिल्कचे पर्सेंटेज आपल्याला घ्यावे लागतील. लक्षात ठेवा पहिली क्वांटिटी जी आहे ती मिल्कची असेल, पहिलं पर्सेंटेज जे आहे ते मिल्कचं असेल, दुसरं पर्सेंटेज जे आहे ते मिल्कचं असेल, आणि दोघांचं मिळून जे पर्सेंटेज आहे ते पण मिल्कचं असेल. अशा पद्धतीने आपल्याला हा अप्रोच या ठिकाणी ठेवायचा आहे. सो यू विल हॅव टू थिंक अबाउट दिस. हे आपल्याला आपल्या माइंडमध्ये एकदम प्रॉपरली फिटच करायचं की मिल्क 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 का घ्यायचं आपल्याला, बिकॉज इट डझंट मीन दॅट आपण वॉटर 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 घेऊन पण उत्तर काढू शकतो. पण मी युजली विद्यार्थ्यांना हे सजेशन करतो की जी क्वांटिटी
क्वांटिटी येते किंवा ऍड केली जाते आपण तिलाच या ठिकाणी टार्गेट करायचे. ओके सर, देन इन दॅट केस तुम्ही तर बघू शकता सर पहिली क्वांटिटी आणि त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी. आता पहिली क्वांटिटी जी आहे ते पहिली क्वांटिटी आपल्याला किती दिलेली आहे, तर पहिली क्वांटिटी आहे आपली किती दिली आहे, 7. ओके फाईन. तर आपल्याला इथं 7 लिटर काढले. पहिली क्वांटिटी आपल्याला माहित नाही आहे, पण याच्यातून त्यांनी असं म्हटलं की बाबा रे 7 लिटर काढलं आणि सेकंड ग्रुपमध्ये काय ऍड झालंय, तर ते 7 लिटर ऍड झालंय. म्हणजे सर इथलचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला माहिती आहे, डेफिनेटली आपल्याला हा काढायचा आहे. ओके फाईन. आता जे आलंय ते मिल्क आहे, 7 लिटर मिल्क आलंय. मिल्कमध्ये मिल्क किती टक्के असतं, सो डेफिनेटली मिल्कमध्ये मिल्क असतं सर 100%. ओके फाईन. बरं, पहिल्यामध्ये मिल्कचं प्रमाण किती होतं, आता युजली आपल्याला देताना जे आहे ना 26% जे दिलंय ते वॉटर आहे. मग आता सर 100 मधून जर 26 गेलं तर खाली उरलेलं जे आहे 74%, हे 74% जे आहे हे मिल्क असेल. बिकॉज आपल्याला हा जो पर्सेंटेज दिलाय हा वॉटरचा दिलाय आणि आपण इथं पर्सेंटेज कशाचे पुट करतोय, तर आपण मिल्कचे पर्सेंटेज पुट करतोय. सो इन दॅट केस आपल्याला हा विचार या ठिकाणी करावा लागेल की सर 100 मधून जर 26 जर वॉटर असेल तर उरलेलं 74 जे आहे ते काय असणार आहे, तर मिल्क असेल. बरं, रिझल्टंटमध्ये मिल्क किती मिळाले आपल्याला, रिझल्टंटमध्ये मिल्क मला मिळालेला आहे सर 76%. ओके, डेफिनेटली सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर 2 येतो आणि यांच्यातला जर डिफरन्स काढला आपण तर तो डेफिनेटली 24 येतो. मग सर 2ला जर आपण बघितलं तर 2ला 24 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 12ने. म्हणून सर याला आपण 12ने मल्टिप्लाय केलं तर 12 साथी किती होतात, 84 लिटर होतं. म्हणजे इकडं जे आहे ते किती लिटर आहे, 84 लिटर क्वांटिटी इकडे उरलेली आहे. पण लक्षात ठेवा ही 84 लिटर जे आहे हे आपलं उत्तर नाही आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, द क्वांटिटी ऑफ द मिक्सचर किती होतं, क्वांटिटी ऑफ द मिक्सचर. तर हे जे 7 लिटर आहे ना, हे 7 लिटर याच्यातलंच काढून इकडे ऍड केलंय. म्हणजे जर इनिशियल क्वांटिटी आपल्याला विचारली असेल तर 84 आणि +7 ह्या दोघांची ॲडिशन जी होते ती होते सर 91 लिटर. सो माय डिअर स्टुडंट, जी इनिशियल क्वांटिटी होती आपली ती होती 91 लिटर, म्हणजे 91 लिटर. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नामध्ये इच अँड एव्हरी क्वेश्चन इज डिपेंड ऑन द एलिगेशन मेथड, बट द अप्रोच ऑफ द क्वेश्चन इज समथिंग डिफरंट ऑलवेज. ओके, सो तो अप्रोच जो आहे तो जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही, यू आर नॉट सपोज टू डू द एलिगेशन मेथड, जी आपल्याला खूप इफेक्टिव्हली या ठिकाणी यूज करायची आहे आणि खूप इफेक्टिव्हली यूज करून आपल्याला त्याचा उपयोग जो आहे तो परीक्षेमध्ये करायचा आहे. तर लक्षात ठेवा सर 91 लिटर कसं झालंय, तर बघा आपल्याला इथलची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला 84 मिळाली, पण हे 7 लिटर पहिले कुठे होते, हे 7 लिटर पहिले आपल्या ओरिजिनल क्वांटिटीमध्ये होते, याच्यातले काढून ते मिल्क म्हणून ऍड केले म्हणून हेच 7 इकडे झालेत. म्हणून ऍक्च्युअली आपल्याला जर टोटल क्वांटिटी जर विचारली असेल तर अशा केसमध्ये आपल्याला या दोघांची जी आहे ती ॲडिशन या ठिकाणी कन्सिडर करावी लागेल. सो ऍक्च्युअल जी टोटल सम आहे ती टोटल सम किती या ठिकाणी, तर ती टोटल सम जी आहे ती 91 लिटर आहे. ओके फाईन, हा प्रश्न पण आपला या ठिकाणी झालाय. आणि एक नवीन अप्रोच जो आहे या प्रश्नामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय, लकी हॅज अ सर्टन अमाऊंट ऑफ द मिल्क अँड वॉटरचं मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये 68 लिटर मिल्क आहे, मिल्क कॉन्सन्ट्रेशन. इफ यू फर्दर रिप्लेस द 5 लिटर ऑफ दिस मिक्सचर विथ द वॉटर. एक्झॅक्टली बघा, हा जो मागचा प्रश्न मी आता सॉल्व्ह केला ना तुमचा, या प्रश्नामध्ये टोटल क्वांटिटी पैकी काहीतरी क्वांटिटी गेली होती 7 लिटर आणि मिल्क म्हणून ऍड झाली होती. सर या प्रश्नामध्ये काय झालंय, या प्रश्नामध्ये किती लिटर, तर 5 लिटर जे आहे ना ते मिक्सचर जातंय आणि वॉटर म्हणून ऍड होतंय. मग आता मला सांगा, इथं आपल्याला जे पर्सेंटेज घ्यायचे आहे किंवा आपल्याला जे ग्रुप घ्यायचे ते कशाचे घ्यायचे, इथं आपल्याला पहिला ग्रुप घ्यायचा आहे वॉटरचा, दुसरा घ्यायचा आहे वॉटरचा, आणि जे दोघं मिळून आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी घ्यायचे वॉटरचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी करावं लागेल. इसको भूलने का नाही, बिकॉज वॉटर वॉटर वॉटर. मागच्या केसमध्ये आपण मिल्क मिल्क घेतलं होतं कारण मिल्क ऍड होत होतं, रिप्लेस होऊन मिल्क येत होतं, इथं वॉटर येतंय. म्हणून आता लक्षात ठेवा, इथं जी फर्स्ट क्वांटिटी आहे आणि त्याच्यानंतर इथं जी सेकंड क्वांटिटी आहे. आता सेकंड क्वांटिटी किती लिटरची आहे, तर ती 5 लिटरची, हे आपल्याला कळालंय. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला ही पहिली क्वांटिटी जी आहे ना, ही पहिली क्वांटिटी या ठिकाणी काढायची आहे. बरं, पहिली क्वांटिटी नाही, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ द मिक्सचर इन लिटर डज ही हॅव, म्हणजे ओरिजिनल क्वांटिटी किती होती ती आपल्याला पाहिजे. म्हणजे परत एकदा इथं आलेली क्वांटिटी आणि ही क्वांटिटी, या दोघांची ॲडिशन विल बी युअर फायनल आन्सर. हे परत एकदा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके सर, देन आता इथं सांगितलंय आपल्याला वॉटर घ्यायचे. मग इनिशियली आपल्याला काय सांगितलं होतं, इनिशियली आपल्याला सांगितलं होतं की मिल्कचं प्रमाण जे आहे ते 68 आहे. मग 100 मधून 68 गेले म्हणजे इथं इनिशियली वॉटरचं जे पर्सेंटेज होतं ते 32% होतं. आता हे 5 लिटर वॉटर आहे, वॉटरमध्ये वॉटर किती टक्के असणार आहे, तर 100% असणार आहे. बरं, रिझल्टमध्ये जर आपण बघितलं त्याने सांगितलं की सर मिल्क रिड्युसेस टू 64%, म्हणजे आता 64% झालंय मिल्क, आता जे 64% झालंय. ओके, आपल्याला इथं मिल्क वॉटरचं पर्सेंटेज आपण या ठिकाणी घेतोय. म्हणून
मधून जर आपण परत एकदा 100 मधून जर समजा या ठिकाणी 64 वजा केले तर नक्कीच खाली किती उरतात, तर 36% उरतात. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला आणि यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला, 100 मधून जर 36 गेले तर डेफिनेटली इथं 64 उरतात. आणि त्याच्यानंतर यांच्यातला जर डिफरन्स काढला, 36 मधून 32 गेले तर 4 उरतात. सर 4 ला 64 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 16 ने. म्हणून याला पण मल्टिप्लाय करायचं आपल्याला 16 ने. मग सर 16 पंचे किती झालं, 80 लिटर झालं. बट इट डझंट मीन की आपलं उत्तर 80 आहे. हे 80 आणि हे 5 दोघं मिळून किती झाले, तर 85 लिटर ही आपली ओरिजिनल क्वांटिटी होती. म्हणून ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी सेम क्वेश्चन, याच्या मागचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन जो आहे तो अगदी एकदम सेम होता. फक्त तिथं आपण जे आहे, इथं तुम्ही बघू शकता, तिथं आपण मिल्क 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 घेतलं होतं आणि इथं जे आहे तिथं आपण वॉटर 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 घेतलंय. कारण जे 5 लिटर जातंय ते 5 लिटर ऍक्च्युअली काय म्हणून रिप्लेस होतंय, तर वॉटर म्हणून रिप्लेस होतंय. म्हणून आपण वॉटर वॉटर या ठिकाणी घेतलंय. आणि रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही सगळं काही या ठिकाणी बघू शकता. सर 4 चा 64 होण्यासाठी 16 ने मल्टिप्लाय करावं लागतं. 5 ला पण 16 ने मल्टिप्लाय करा. 16 पंचे 80, हे 80 आणि हे 5 टोटल 85 लिटर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. चला सर नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण आलोय की मिल्कमॅन हॅज अ 2 टाइप ऑफ द मिल्क. ओके, ही बायज B-3 लिटर ऑफ द फर्स्ट टाइप ऑफ द मिल्क कॉस्टिंग 30 रुपीज पर लिटर and the 60 liter of the second quantity type of the milk costing 20 rupees per liter. He mixed both type of the milk and sold to the mixture at 30 rupees per liter and he get a profit of 25. Then आपल्याला विचारलंय what is the value of 2B plus 5. मतलब इन दॅट केस आपल्याला इथे बी ची व्हॅल्यू काढणं गरजेची आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय व्हेरिएबल बेस जरी क्वेश्चन्स असले तरी ते एलिगेशनने सॉल्व्ह करता येतात. याच्या अगोदर आपण व्हेरिएबल बघितलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच मुद्दा येतो की आता व्हेरिएबल आहे म्हणजे इक्वेशन तयार करावं लागेल आणि इक्वेशन तयार करून ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. नॉट एक्झॅक्टली लाईक दिस. व्हाईल द एलिगेशन इज देअर यू कॅन सॉल्व्ह विथ द हेल्प ऑफ एलिगेशन. ओके, तर सर इथं जर आपण बघितलं तर फर्स्ट टाईप आपण याला म्हणूया, तिथं जर बघितलं तर सेकंड टाईप आपण याला असं म्हणलंय. सर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता ही बायस B-3 लिटर म्हणजे आपली पहिली जी क्वांटिटी आहे ना ती B-3 लिटरची क्वांटिटी या ठिकाणी आहे. ओके सर, तिचा रेट जो आहे आपल्याला तो काय दिलाय, तिचा रेट दिलाय सर आपल्याला 30 रुपये प्रति लिटर. बरं, सेकंड क्वांटिटी किती घेतली आपण, सेकंड क्वांटिटी घेतली सर 60 लिटर. म्हणजे सेकंड क्वांटिटीची आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती इन टर्म्स ऑफ लिटर ऑलरेडी माहीत आहे. 60 लिटर घेतली ज्याचं कॉस्टिंग मला किती दिलंय ऑलरेडी 20 रुपये दिलेले. लक्षात ठेवा ही कॉस्ट प्राइस आहे, ही कॉस्ट प्राइस म्हणजे डेफिनेटली सेंटरला पण काय आली पाहिजे, कॉस्ट प्राइस आली पाहिजे. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सर इथं जर कॉस्ट प्राइस दिली असेल त्याच्यानंतर इथं जर कॉस्ट प्राइस दिली असेल तर डेफिनेटली इथं सेंटर पण आपल्याला जो आहे तो कॉस्ट प्राइसचाच असावा असा आपला आग्रह जो आहे किंवा जी रिक्वायरमेंट आहे एलिगेशनची ती नेहमीप्रमाणे अशी या ठिकाणी असेल. बरं, मग सर मी जे विकतोय हे 30 रुपयाला विकतोय, बट लक्षात ठेवा सोल्ड म्हणलंय 30 रुपये आणि आफ्टर गेटिंग अ 25. मग आता मी काय केलं, थोड्या वेळासाठी कॉस्ट प्राइस जी आहे ती 100 घेतली, 25चा प्रॉफिट जर आपल्याला या ठिकाणी मिळाला म्हणजे विकलंय कितीला आपण, तर विकलंय सर आपण 125 ला. सर याच 125 ची जी व्हॅल्यू आहे ना ही मला 30 रुपये दिली आहे, तर आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे का, कारण मला सेंटरला पण कॉस्ट प्राइस पाहिजे. सर याला म्हणायचं 25 पाचा आणि 25 चौक. इथं जर बघितलं आपण तर किती होतात, 6 पंचे 30 होतात. म्हणून इथं जर घेतले सर तर 6 चौक किती झाले, तर 24 होतात. म्हणजे जो सेंटर आपल्याला जो मिळाला पाहिजे होता तो आपल्याला इथे मिळाला 24. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर यू कॅन सी दॅट याच्यातला डिफरन्स जो आहे तो 4 आहे आणि यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर तो आहे 6. मग सर 6 म्हणजे जर 60 असेल, 6 मल्टिप्लाय बाय 10 तर नक्कीच 4 ला पण मल्टिप्लाय किती करावं लागेल, 10 करावं लागेल. 4 10 40 होता. म्हणजे सर B-3 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 40 मिळाली. त्याच्यात बी ची व्हॅल्यू मला किती मिळणार मग 43, कारण हा तिकडे जाऊन प्लस झालाय. बरं सर बी ची व्हॅल्यू मला 43 मिळाली, पण आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारले 2B + 5 ची व्हॅल्यू किती आहे. मग सर 2B म्हणजे आता इथं आपल्याला या ठिकाणी बघायचंय की सर 2 × 43 आणि प्लस आपल्याला 5 करायचंय. 43 दुनी 86 झाले सर, 86 + 5 जर केलं तर 91 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. सो डेफिनेटली ऑप्शन नंबर बी जो आहे हे आपलं उत्तर असेल. व्हेरी इझी. whether the allegation based question is there, whether you know the variable based question is there की ज्याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटी डायरेक्ट न देता ए बी सी डी एक्स वाय असे काही व्हेरिएबल जर दिले असतील त्यालाही घाबरायची गरज नाहीये. विथ द हेल्प ऑफ द एलिगेशन यू कॅन सी दॅट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी ईच अँड एव्हरी काइंड ऑफ क्वेश्चन जो आहे तो तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार. सुरुवात आपण इझी क्वेश्चन्सने केली होती, आता आपण डिफिकल्ट क्वेश्चन मॉडरेट लेवल क्वेश्चन पर्यंत आलेलो आहोत. ऑलरेडी कुठपर्यंत आलोय आपण आता, मॉडरेट लेवल म्हणजे 4 नंबरचा जो काही लेक्चर आपला आज आपण या ठिकाणी घेतोय त्याच्यामध्ये आपण मॉडरेट लेवल पर्यंत आलोय. म्हणजे येणाऱ्या पुढच्या जे काही लेक्चर्स आहे आपले, येणाऱ्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण डिफिकल्ट आणि मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत त्यापर्यंत आपण लवकरच पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे एक नो हे आपल्याला फक्त फॉलो करत चालायचे. लेक्चर्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायचे, त्याच्यानंतर दिले जाणाऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी करायचे. हे मात्र तुम्हाला करावं लागेल, ते माझ्या हातात नाही, तर तेही मी करून दिलं असतं तुम्हाला. ओके चालेल, पुढे आलोय सर. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. अ शॉपकीपर हॅज अ गुड्स वर्थ ₹6000.
त्याच्याकडे 6,000च्या काही वस्तू आहेत, त्याच्यामध्ये ही सोल्ड हाफ ऑफ द गुड्स जे आहे 12%च्या प्रॉफिटने त्याने विकलेले आहेत. व्हॉट प्रॉफिट % शुड ही सेल द रिमेनिंग हाफ ऑफ द स्टॉक सो दॅट ही मे गेट 18% ऑफ द प्रॉफिट ऑन द होल. आता हा क्वेश्चन जो आहे ना खूप सोपा आहे. याच्यामध्ये बघा इथे क्लिअरली आपल्याला सांगितलं की वस्तू ज्या आहेत ना ते त्या 6,000च्या आहे, म्हणजे फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी. आता त्या अर्ध्या अर्ध्या वाटलेल्या आहेत, म्हणजे डेफिनेटली आपण त्याला डायरेक्ट असं लिहू शकतो 1:1. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला 3,000 असं म्हणून पण लिहू शकता, किंवा डायरेक्ट 1:1 असं म्हणून जरी लिहिलं तरी चालेल. त्याच्यामुळे सर पहिली क्वांटिटीला 1 मानलं, त्याच्यानंतर दुसऱ्या क्वांटिटीला पण 1 मानलं. ओके फाईन. त्यात आपल्याला क्लिअरली सांगितलं की पहिली क्वांटिटी जी आहे ना ती 12%च्या प्रॉफिटने विकली, म्हणजे इथं 12%च्या प्रॉफिटने विकलेली आहे. दुसरा पार्ट आपल्याला असं विचारला की सेकंड क्वांटिटी जी आहे ती किती टक्के प्रॉफिटने विकावी लागेल, की जेणेकरून आपल्याला ओव्हरऑल किती टक्के प्रॉफिट झाला पाहिजे, 18%. म्हणजे सेंटर मला 18% या ठिकाणी मिळाला पाहिजे. मग सर 18 आणि 12 मधला डिफरन्स जर आपण काढला तर तो नक्कीच 6 येतो. मग ह्या 1ची व्हॅल्यू जर 6 असेल तर ह्या 1ची व्हॅल्यू पण 6च असणार. म्हणजे इकडे जाताना आपल्याला बघा 18चा इकडे काय झालाय, 18चा इकडे 12 झालाय, म्हणजे नंबर कमी झालाय. सो डेफिनेटली इकडे जाताना नंबर वाढणार. 18 आणि 6 किती होतात, तर 18 आणि 6 होतात सर 24. म्हणजे जो सेकंड क्वांटिटी आहे ती मला 24% प्रॉफिट या ठिकाणी विकावं लागेल. त्यातल्या त्यात हा सोपा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. दॅट्स ऑल. याच्यापेक्षा जास्त वेगळं सांगायची काही गरज या ठिकाणी नाहीये. ओके सर, पुढे आलोय. आता हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नामध्ये अजून एक नवीन अप्रोच आपल्याला एलिगेशनचा बघायला मिळेल, जो बहुधा आतापर्यंत आपण बघितलेला नाहीये. आता त्याच्यामध्ये काय नेमका नवीन अप्रोच आहे तो आपण बघूयात. की अ मॅन बाय द चेअर अँड टेबल, जो 6,000मध्ये त्याने घेतलाय, त्याच्यानंतर त्याने सांगितलं की चेअर त्याने लॉसनं विकली 10%च्या आणि टेबल त्याने प्रॉफिटनं विकला 10%च्या, तर ओव्हरऑल त्याला 100 रुपयाचा प्रॉफिट झालाय. बघा इथलचा माझा आग्रह काय, माझा आग्रह असा आहे की सर आपल्याला दिलेले युनिट आहेत ते तिघ युनिट आपल्याला कसे पाहिजे, इक्वल पाहिजे. मग सर तिघ युनिट जर इक्वल पाहिजे आपल्याला, तर लक्षात ठेवा पहिला युनिट जो आहे तो आपला चेअर आहे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो टेबल आहे. आता इथं जर बघितलं आपण तर पर्सेंटेजमध्ये आपल्याला याचा रिझल्ट दिलेला आहे, टेबलचा पण पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे, पण इथलचा जो रिझल्ट आहे दोघांचा मिळून ते मात्र आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, अमाऊंटमध्ये दिलेला आहे. तर इथं ते बघा 100 लिहिले, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही नवीन अप्रोच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सो आपल्याला एक तर सगळ्यांना पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागेल, नाहीतर अमाऊंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तो आपला पहिली जी प्रायोरिटी असते आपली किंवा जी प्राथमिकता असते ती प्राथमिकता आपली कुठली असते की आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करूयात. पण इन दॅट केस जर आपण या ठिकाणी बघितलं की सर 100 जो आहे 100 इज व्हॉट % ऑफ 6,000, जर असा आपण बघायला गेलो तर 2 0 100 बरोबर गेले, हा याच्या बरोबर गेला तर 1.6666 अशा पद्धतीचा प्रॉफिट या ठिकाणी झालाय. सो बहुधा ज्या फ्रॅक्शन्सला किंवा ज्या पर्सेंटेजच्या पॉईंटच्या नंतर जो आकडा चाललाय कॅरी होत चाललाय त्याला जर एंड नसेल, तर मी युजली माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो नेहमी की आपण अशा वेळेला काय करायचं, इथं अमाऊंट घ्यायची, त्याच्यानंतर इथंही अमाऊंट घ्यायची आणि त्याच्यानंतर इथंही अमाऊंट घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण अमाऊंट टू अमाऊंट पण या ठिकाणी खेळू शकतो, एवढं मात्र नक्की. मग सर आता अमाऊंट टू अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करणार, आपली जी बेस प्राइस आहे ती आपली बेस प्राइस काय आहे, आपली बेस प्राइस आहे 6,000. मग आता जर आपण बघितलं तर सर सेंटरला मला 6,100 मिळालेले आहेत, लक्षात ठेवा, कारण मला 100 रुपयाचा प्रॉफिट झालाय, म्हणजे सेंटर मला किती मिळाला, 6,100. मग इथं जे आहे आपल्याला पहिले काय सांगितलंय, चेअर ॲट अ लॉस ऑफ 10%. 6,000ला जर 10% जर कमी केलं तर 600ने कमी केलं तर चेअर त्याने कितीला विकली, 5,400ला विकली. वेअर ॲज जर आपण इकडे बघितलं तर टेबल जो आहे तो 10%च्या प्रॉफिटने विकलाय, 6,000च्या 10% म्हणजे 6,600. सो माय डिअर स्टुडंट आपल्याला हा अप्रोच या ठिकाणी डील करावा लागेल, अमाऊंट. आता इथे बघा चेअर 10% लॉसने विकली, टेबल जो आहे तो 10% प्रॉफिटने विकला आणि ओव्हरऑल आपल्याला किती झालाय, 100 रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी झालाय. तर आपण या ठिकाणी परत एकदा तुमच्या समोर मी ठेवतोय की सर चेअर आणि टेबल बद्दल जे या ठिकाणी बोललं जातंय की सर चेअर आता 10% लॉसने विकली, आपली बेस प्राइस आपण किती पकडली आहे, बेस प्राइस आपण पकडलेली आहे 6,000. 6,000च्या 10% 600 होतात, म्हणजे सर 5,400ला त्याने चेअर विकली, त्याच्यानंतर 6,600ला त्याने टेबल विकलाय. का, कारण इकडे 10% प्रॉफिट झालाय आणि दोघांवर मिळून 6,100 त्याला मिळाले. सर यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला तर तो 500 येतो आणि सर यांच्यातला जर डिफरन्स काढला तर तो 700 येतो. इन दॅट केस आपल्याला हा जो रेशो मिळाला आहे हा मिळाला आहे 5:7 आणि ह्या 5:7 मध्ये मला किती, तर मला 6,000 रुपये या ठिकाणी वाटायचे. 7 आणि 5 12 होतात, एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे, 500 मिळाली. म्हणजे 7 5 3500 रुपयाचा जो आहे तर तो टेबल आहे आणि 5 5 2500 रुपयाची जी आहे तर ती खुर्ची आहे. आता आपल्याला कोणाची प्राइस विचारली आहे, द कॉस्ट प्राइस ऑफ द टेबल विचारला आहे, म्हणून सर आपलं उत्तर जे आहे टेबलची कॉस्ट प्राइस जी आपल्याला
मिळाली ती मिळाली आहे 3,500. इन दॅट केस ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की इथं जे आहे इथं आपल्याला काय मिळणार आहे, एक डिफरन्स जो आहे किंवा आतापर्यंतच्या प्रश्नांमधला जो डिफरन्स होता तो काहीतरी वेगळा आहे. तर इथं आपण कोणाबरोबर खेळलो लक्षात घ्या, इथं आपण अमाऊंट त्याच्यानंतर अमाऊंट बरोबर आपण या ठिकाणी खेळलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला सहजपणे उत्तर या ठिकाणी काढता येईल. पर्सेंटेजमध्ये जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला असं लक्षात आलं होतं की पर्सेंटेज माझा 1.66666666 अशा पद्धतीने पुढे चालला होता. सो प्रोबेबली आपल्याला काही डिफिकल्टीज या ठिकाणी फेस कराव्या लागल्या असता. म्हणून आपण अमाऊंट टू अमाऊंट जर या ठिकाणी खेळलो तर इझिली आपल्याला हा रेशो या ठिकाणी मिळतो, जो रेशो आहे 5-7, ज्यामध्ये आपल्याला 6,000 वाटल्याच्या नंतर एका युनिटची व्हॅल्यू 500 मिळाली. 7-5 35 आणि 5-5 25. अशा पद्धतीने तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बरं चला सर, पुढे आलोय आपण आता. परत एकदा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये मी थोडंसं डिफिकल्टीज जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. बघा लक्षात ठेवा, मध्येच डिफिकल्ट क्वेश्चन आणायचा, त्याच्यानंतर थोडासा इझी क्वेश्चन जर तुमच्या समोर ठेवला म्हणजे आपल्याला सायमल्टेनियसली हे जे चक्र चाललंय याच्यातून एक लक्षात येतं, इझी लेवलचे क्वेश्चन ॲज वेल एज हार्ड लेवलचे क्वेश्चन दोन्हीही कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जे आहे तर डील करता येतात. बरं मग इथं काय झालं आता, अ पर्सन ब्रॉट द हॉर्स अँड द कॅरेज. एका व्यक्तीने हॉर्स आणि कॅरेज खरेदी केला, त्याची प्राइस जी आहे 20,000 आहे दोघांची मिळून. ज्याच्यामध्ये त्याने सांगितलं लॅटर ही सोल्ड द हॉर्स त्याने 20% प्रॉफिटने विकलाय, पण कॅरेज मात्र त्याने 10% लॉसने विकलंय आणि ह्या केसमध्ये त्याला 2%चा प्रॉफिट झालाय. म्हणजे लक्षात ठेवा, इथं आपल्याला पहिली क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये, त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये आणि त्याच्यानंतर दोघांचा जो रिझल्ट आहे तो पण ॲज युजल पर्सेंटेजमध्ये दिलाय. त्याच्यामुळे जास्त अडचण या ठिकाणी येणार नाही. सर पहिले जो आहे तो आहे आता आपण या ठिकाणी पकडायचा आहे हॉर्स आणि दुसरा जो आहे तो आहे कॅरेज. मग आता इथे जर बघितलं आपण तर हॉर्स त्याने विकताना 20% प्रॉफिटने विकलाय, म्हणजे सपोज टू बी 120ला विकलाय असं म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर जो कॅरेज आहे तो 10%च्या लॉसने विकलाय, म्हणजे 90ला विकलाय, नो प्रॉब्लेम. ओव्हरऑल त्याला 2%चा प्रॉफिट झालाय, म्हणजे 102 या ठिकाणी आलेत. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला, 90 गेल्याच्या नंतर इथं 12 उरतात आणि 120 मधून 2 गेल्याच्या नंतर इथं 18 उरतात. इन दॅट केस याला म्हणायचं सर 6 दुनी 12 आणि 6 3 18 असं 2-3चा हा जो रेशो आपल्याला मिळालाय, या रेशोमध्ये मला किती हजार वाटायचे, तर मला 20,000 वाटायचे, कारण दोघांची मिळून जी प्राइस आहे ती 20,000 आहे. मग सर 20,000चे किती तुकडे करणार आपण, 2 आणि 3 5 तुकडे करणार. सर 5 चोक 20, एक तुकडा जो आहे तो 4,000 रुपयाचा आपल्याला मिळालेला आहे. म्हणून 4 त्रिक 12, 12,000 रुपयाचं कॅरेज आहे आणि 4 दुनी 8,000 रुपयाचा जो आहे तो हॉर्स आहे. आपल्याला कोणाची किंमत विचारलेली आहे, द कॉस्ट प्राइस ऑफ द हॉर्स. कॉस्ट प्राइस ऑफ द हॉर्स जी आहे ती 8,000 आपल्याला या ठिकाणी मिळाली. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बघायला मिळेल. चलो भाई, दिस इज द प्रोसेस टू सॉल्व दिस क्वेश्चन विथ व्हेरी इझी मॅनर ॲज युजल. मागचा आता लक्षात ठेवा, टुडे इज वी आर टेकिंग द 4th लेक्चर ऑफ द सिरीज ऑफ द मास्टर स्ट्रोक, ज्याच्यामध्ये आपण सुरुवात जी आहे ती डेफिनेटली ॲलिगेशन मेथडने या ठिकाणी केलेली आहे. सुरुवात करताना माझा अप्रोच जो आहे, मला ही जी सिरीज आहे ही सुरू करताना मला अशा वेनी करायची होती किंवा अशा अप्रोचने करायची जो मोस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे होता. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की देर इज अ बुफे. आपल्याकडे शॉर्टकट जे आहे मॅथ्समध्ये त्याचा एक बुफे आहे. त्या बुफेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल आहे तो ह्या मेथडचा आहे, ॲलिगेशन मेथडचा. त्याच्यामुळे नेहमी आपण या मेथडचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी पहिले करायचा आहे, म्हणून सुरुवात करताना मी इथूनच याची सुरुवात केलेली आहे. चला पुढे आलोय, प्रज्वल. आता प्रज्वल असा आहे की प्रज्वलकडे 25 kg जे आहे गहू आहे, ज्याचा रेट आपल्याला दिला आहे. म्हणजे पहिली क्वांटिटी किती आहे, प्रज्वल जवळ 25 किलोची आहे, जिचा रेट आपल्याला किती दिला आहे, 30 रुपये पर kg दिला आहे. त्याने अजून काय केलंय, प्रज्वलने 15 kg अजून खरेदी केले. बघा सेकंड क्वांटिटी त्याने किती खरेदी केली, 15 kg, जिचा रेट पण मला दिला ऑलरेडी 40 रुपये पर kg आहे. याने ह्या दोन व्हरायटी मिक्स केल्या टुगेदर अँड सोल्ड, विकल्या त्याने कितीला, 45 रुपये 50 पैसे, 45.5 रुपयाला विकलाय. तर त्याला टोटल प्रॉफिट किती झालाय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. बघा आता हा प्रश्न जो आहे ना, हा तुम्ही नॉन एलिगेशन वेनी पण सॉल्व्ह करू शकता. नॉन एलिगेशनने हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा याच्याबद्दल मी ऑलरेडी क्लासमध्ये सांगितलं होतं. कारण याच्यामध्ये जे व्हॅल्यूज दिले ना, हा 25 आणि तो 15, तर हे 25 आणि 15चा टेबल युजली सगळ्यांचा पाठ असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा जेव्हा ऑफलाईन लेक्चरमध्ये जेव्हा प्रश्न मी दोन्ही वेनी सॉल्व्ह करून दाखवला, नॉर्मल वे आणि एलिगेशन वे, तर तिथे विद्यार्थ्यांचा जो रेफरन्स होता किंवा विद्यार्थ्यांचा जो अप्रोच होता तो असा होता की सर हा प्रश्न युजली एलिगेशन मेथडने जे आहे ना, जास्त एलिगेशनपेक्षा दुसरी जी मेथड आहे त्याने सोपा गेला होता. पण जस्ट बिकॉज ऑफ ॲज यू ऑल नो की ही जी सिरीज आहे एलिगेशनची आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न मी फक्त एलिगेशननीच या ठिकाणी करून देणार. तर बघा जी पहिली क्वांटिटी आहे आपली, पहिली क्वांटिटी आणि त्याच्यानंतर ही आहे दुसरी क्वांटिटी. सर पहिली क्वांटिटी किती आहे, तर 25 kg आहे. त्याच्यानंतर जी सेकंड क्वांटिटी आहे तर ती किती आहे, सर ती 15 kg आहे. ओके, 25 kg आणि 15 kg आपण या ठिकाणी घेतलंय. बरं पहिल्याचा रेट काय दिला आपल्याला, पहिल्याचा रेट दिलाय सर 30 रुपये, दुसऱ्याचा रेट किती दिलाय आपल्याला 40 रुपये दिलाय. ओके, आता इथं सेंटर आपल्याला जो आहे तो सेंटर या ठिकाणी काढावा लागेल फर्स्ट ऑफ ऑल. का, कारण हे 45.5 रुपये जी दिली ना ही सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला.
₹45.5 जी दिली ती सेलिंग प्राइस. आपला आग्रह काय कॉस्ट प्राइस इथं पण काय पाहिजे आपल्याला कॉस्ट प्राइस पाहिजे. मग ती कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल तर ती कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आपल्याला काढावं लागेल यांच्यातला डिफरन्स आणि यांच्यातला डिफरन्स काढल्याच्या नंतर याला म्हणायचं आपल्याला 5×5=25 आणि 5×3=15 म्हणजे या रेशिओमध्ये आपल्याला ते वाटायचे. ओके सर देन नो प्रॉब्लेम. यांच्यातला डिफरन्स किती आलाय 10 आलाय. यांची ती ॲडिशन किती आली याची 8 ॲडिशन आली आहे. मग याला 5/4 जर आपण म्हणलं तर डेफिनेटली एका युनिटची व्हॅल्यू जी आहे ती एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली तर ती मिळाली सर 1.25. मग 125 त्रिक किती होता 375 होता. कुठली तरी सेंटर कॅल्क्युलेट करत असताना कुठली तरी एकच बाजू सॅटिस्फाय करायची असते. आपण एकच करूया 30 आणि 3 किती झाले तर ₹33.75 असं आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली. कशाची मिक्सचरची. बरं मग सर सेलिंग प्राइस किती आहे आपली आपण जर बघितलं तर सेलिंग प्राइस आहे आपली ₹45.50 पण ॲक्च्युली कॉस्ट प्राइस किती झाली आपली तर कॉस्ट प्राइस झाली सर आपली ₹33.75. मग सर आपल्याला माहिती आहे की सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इक्वल टू काय असतो तर इक्वल टू प्रॉफिट असतो. मग यांची वजाबाकी जर आपण केली 5 इथं आला रिमाइंडर दिलाय 15तून जर 8 गेले तर 7 उरतात. रिमाइंडर इथे आलाय सर 5 मधून 4 गेले 1 उरला आणि इथं पण 1 उरला म्हणजे एका किलो मागे मला ₹11.75 जे आहे तर या ठिकाणी प्रॉफिट होतोय. माझ्याकडे टोटल क्वांटिटी किती आहे 25 आणि 15 40 आहे. मग सर पहिले जर मी समजा 11 × जर 40 केलं 11 × 40 11×4 44 म्हणजे ₹440 मला इथून प्रॉफिट मिळाला आणि 0.75 म्हणजे काय असतं 3/4 असतं कोणाच्या 40चे. 0 गेला हे किती मिळाले ₹30 मिळाले. सर 440 आणि प्लस हे 30 या दोघांची ॲडिशन जर आपण केली तर अल्टिमेटली ₹470 जे आहे तेवढा मला काय मिळालाय प्रॉफिट मिळालाय. 470 कुठे गेलाय ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे. दॅट्स ऑल एव्हरीथिंग इज देअर इन फ्रंट ऑफ यू कॅन सी दॅट की सर इथं 30 होता डायरेक्ट दिला होता सर इथं 40 होता डायरेक्ट दिला होता 25 आणि 15 डायरेक्ट दिला होता 5 आणि 3 डायरेक्ट आलाय. फक्त इथलचा सेंटर आपल्याला जो कॅल्क्युलेट करायचा होता हा सेंटर कॅल्क्युलेट करता असताना हा 33.75 जो आपल्याला या ठिकाणी मिळालाय हा कसा मिळालाय हा आपला मेन टास्क जो आहे तो या ठिकाणी होता जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की मला सेलिंग प्राइस किती मिळालेली आहे. सेलिंग प्राइस आपली या ठिकाणी दिली आहे. सर पहिले हे काढला आपण 5 आणि 3 यांच्यातला डिफरन्स काढला 10/8 5 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मिळाली 1.25 1.25 × 3 3.75. फक्त एक साईड मी काय केली आहे सॅटिस्फाय करून घेतली दुसरी ऑटोमॅटिक सॅटिस्फाय होती तिला करायचं नाही. म्हणजे जी मिक्सचर तयार झाले त्या मिक्सचरची कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला ₹33.75 बट सेलिंग प्राइस इज ऑलरेडी गिवन. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इक्वल टू युअर प्रॉफिट इज देअर. प्रॉफिट झाला ₹11.75 पर kg. आपण त्याला मल्टिप्लाय बाय 40 केलं पहिले कारण 40 किलो आहे आपल्याकडे 40 किलो केले तर ₹440 पण 0.75 अजून बाकी आहे 0.75ला पण 40 केलं तर हे ₹30 मग 440 प्लस 30 टोटल ₹470 प्रॉफिट मला या ठिकाणी झालाय. तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रिपीट अँड रिपीट ते या ठिकाणी बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला पुढे आलोय सर आपण. शॉपकीपर ब्रॉट 30 kg of the wheat at the rate of ₹45 पर kg. ओके सर नो प्रॉब्लेम. त्यातले त्याने 40% क्वांटिटी जी आहे ती त्याने ₹50 रेटने विकली. बघा त्याने 50च्या रेटने विकली. किती टक्के 40% क्वांटिटी. उरलेली 60% क्वांटिटी त्याला अप्रॉक्सिमेटली हा शब्द इथं दिलाय उरलेली 60% क्वांटिटी त्याला अप्रॉक्सिमेटली किती रुपयाला पर kg विकावं लागेल की जेणेकरून त्याला ओव्हरऑल 25% प्रॉफिट झाला पाहिजे. सर अप्रॉक्सिमेटली हा शब्द या ठिकाणी दिलाय याचा अर्थ काय याचा अर्थ कुठला तरी आकडा असायचो परफेक्टली डिव्हिजिबल नसेल कोणाला तरी म्हणून या ठिकाणी दिला गेलाय. बरं पहिले क्वांटिटीज आपण पुट करूयात की सर फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी. लक्षात ठेवा सेकंड क्वांटिटी जी आहे आपल्याला फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी ह्या 30 kgच्या रेशोमध्ये वाटत बसायची गरज नाही आपल्याला. 20% 40% म्हणजे किती 2 पार्ट आणि 60 म्हणजे किती तर 3 पार्ट. डायरेक्ट अशा पद्धतीने लिहायचं. इथं तुम्हाला ते 30 किलोला वाटत बसायचं नाही. बरं आता हा जो पहिली जी क्वांटिटी आहे त्याने कितीच्या रेटने विकली आहे सर ती 50च्या रेटने विकली आहे. सेकंड क्वांटिटी कितीला विकायची आहे की जेणेकरून ओव्हरऑल त्याला किती 25% प्रॉफिट झाला पाहिजे पण तो पण कसा अप्रॉक्सिमेटली पाहिजे. अप्रॉक्सिमेटली मग मला सांगा अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय तर प्रॉफिट कशावर होतो प्रॉफिट होतो कॉस्ट प्राइसवर आणि माझी जी कॉस्ट प्राइस आहे ती कॉस्ट प्राइस किती दिली आहे ₹45. लक्षात ठेवा ह्या 45च्या जर मी 1/4 काढले तर याला परफेक्टली भाग जात नाही म्हणून अप्रॉक्सिमेटली हा शब्द वापरलाय. म्हणून सर 4×1=4 म्हणजे जवळपास ₹11चा प्रॉफिट झालाय आणि कॉस्ट प्राइस आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. कॉस्ट प्राइस किती आहे तर 45 आहे. मग सर 45 आणि 11 यांची ॲडिशन जर आपण केली तर 56 येते म्हणजे सेंटरला आपल्याला काय घ्यायचं आहे 56 घ्यायचं आहे. 50 आणि 56 मधला जो डिफरन्स आहे तो 6 आहे. सर 3 दुनी जर 6 होत असेल बघा
3 दुनी 6 होत असेल तर इथं पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे, म्हणजे बे दुनी 4 झाले. इकडे जाताना हा जर मायनस झाला असेल तर इकडे जाताना प्लस होणार. 56 आणि 4 किती होतात? 60 होतात. म्हणजे उरलेली क्वांटिटी मला अप्रॉक्सिमेटली 60 रुपये प्रति किलोनी जर मी विकली तर मला ओव्हरऑल 25% जो प्रॉफिट पाहिजे तर ती रिक्वायरमेंट माझी या ठिकाणी फुलफिल होणार, एवढं मात्र नक्की. एव्हरीथिंग इज देअर. अप्रॉक्सिमेटली हा शब्द का दिलाय? कारण माझी जी कॉस्ट प्राइस होती 45, त्या 45च्या 1/4 जेव्हा मला काढायचे होते, 45ला 4ने भाग जात नाही, म्हणून अप्रॉक्सिमेटली आपण बघितलं की मला 11 रुपयाचा प्रॉफिट होतोय. मग 45ची कॉस्ट प्राइस आणि 11चा प्रॉफिट म्हणजे फायनल सेलिंग प्राइस आपली किती झाली? 56 रुपये झाली. तर तोच सेंटरला आपल्याला या ठिकाणी पुट करायचा होता 56. 50 आणि 56 मधला डिफरन्स जर काढला तर 6 येतो. 60 आणि 56 मधला डिफरन्स काढला तर असा आलाय. मग सर 3 दुनी जर 6 होत असतील तर बे दुनी किती होणार? 4 या ठिकाणी होणार. आणि आपलं उत्तर जे आहे ते फायनल झालंय ऑप्शन नंबर डी बरोबर. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला थोडासा अप्रोच जो आहे तो वेगळा बघायला या ठिकाणी मिळणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? प्रोसेस जी आहे आपली ती एकदम सेम आहे, एवढं मात्र नक्की. ओके सर, इथं आलोय. अ मिक्सचर ऑफ द सर्टन क्वांटिटी ऑफ द मिल्क विथ द 8 लिटर ऑफ द वॉटर वर्थ ₹45 पर लिटर. प्युअर मिल्क इज गिव्हन फॉर 54 पैसे पर लिटर. देन हाऊ मच मिल्क इन द मिक्सचर, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. ओके सर, आता इथं जर बघितलं आपण काय म्हणलंय, अ मिक्सचर ऑफ द सर्टन क्वांटिटी ऑफ द मिल्क विथ 8 लिटर ऑफ द वॉटर. म्हणजे सर पहिला जो ग्रुप आहे, पहिला ग्रुप आपला नक्कीच कशाचा असणार आहे? मिल्कचा असेल. आणि दुसरा जो आहे तो कशाचा असणार आहे? तर तो वॉटरचा या ठिकाणी असणार आहे. आपल्याला इथं क्लिअर सांगितलेलं आहे की 8 लिटर म्हणजे इथलची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला 8 लिटर ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जी मिल्कची क्वांटिटी आहे ती आपल्याला काढायची आहे. बरं, मिक्सचर ऑफ द सर्टन क्वांटिटी ऑफ द मिल्क वर्थ ₹8 लिटर ऑफ द वॉटर इज वर्थ ₹45 पैसे. म्हणजे जे मिक्सचर आहे हे मिल्क आणि वॉटरचं, त्याचा रेट मला जो आहे तो ऑलरेडी दिलेला आहे. 45 पैशाला ते विकलं जाणार आहे. आणि पुढे क्लिअरली दिलंय मिल्क इज गिव्हन फॉर 54 पैसे. म्हणजे प्युअर मिल्क जी आहे, प्युअर मिल्कची जी क्वांटिटी आहे तिचा रेट आपल्याला 54 दिलाय. आणि ऑब्व्हियसली वॉटरचा जो रेट आहे तो नेहमीप्रमाणे आपल्याला काय मानायचं आहे? तर 0 या ठिकाणी मानायचं आहे. मग सर 0 मधून 45 किंवा 45 मधून जेव्हा 0 जातो तेव्हा आपल्याला रिझल्ट काय मिळाला? 45 मिळाला. ओके फाईन. आणि 54 मधून जेव्हा 45 जातात तेव्हा नक्कीच आपल्याला इथं 9 मिळालाय. मग सर 9ला जर 45 करायचं असेल तर किती होतात? 9 5 45. म्हणून इथं पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचं आहे सर. 8 5 40. म्हणजे तिथं जर आपण बघितलं तर जे मिल्क होतं, मिल्क किती लिटर होतं? तर सर ते होतं 40 लिटर. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे. कारण वॉटरचं जे वॉटरची जी रेट आहे ती नेहमी आपल्याला 0 घ्यायची आहे. प्युअर मिल्क 54 होता, दोघांना मिक्स केल्याच्या नंतरचा रेट 45 होता. डिफरन्स 45, डिफरन्स 9. 9ला 45 होण्यासाठी 5ने मल्टिप्लाय केलं, म्हणून 8ला पण 5ने मल्टिप्लाय करून 8 5 40 लिटर हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. चला पुढे आलोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय जी. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला काहीतरी वेगळा अप्रोच देणार आहे. सुरेश ब्रॉट 30 kg ऑफ द शुगर. सुरेशने सुरुवातीला 36 kg एवढी साखर आणली, जिचा रेट आपल्याला ऑलरेडी दिलाय 45 रुपयाचा. ओके, त्याच्यानंतर 24 kg अजून त्याने ऍड केली, म्हणजे सेकंड क्वांटिटी किती आपली? 24 kg आहे, जिचा रेट आपल्याला काय दिलाय? 40 दिलाय पर kg. ही मिक्सेस दिस 2 व्हरायटीज अँड सोल्ड विथ द 20% प्रॉफिट. या 2 व्हरायटी त्याने मिक्स केल्या आणि मिक्स करून त्या 20% प्रॉफिटने जर विकल्या असतील तर आपल्याला विचारलंय त्याची सेलिंग प्राइस काय असेल. जर मला 20% प्रॉफिटने जर विकायचा असेल तर त्याची सेलिंग प्राइस जी आहे ती या ठिकाणी काय असली पाहिजे? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघा, जी फर्स्ट क्वांटिटी आहे आणि त्याच्यानंतर जी सेकंड क्वांटिटी आहे यांच्याबद्दल पहिले चर्चा करायची. जर फर्स्ट क्वांटिटी जी आहे ती आहे सर 36 kg. त्याच्यानंतर जी सेकंड क्वांटिटी आहे आपली ती आहे 24 kg. इन दॅट केस याचा रेशो जर आपण काढला तर 12 त्रिक 36 आणि 12 दुनी 24 या रेशोमध्ये ह्या क्वांटिटीज आहेत सर. ओके, नो प्रॉब्लेम. जी पहिली क्वांटिटी आहे 36 kg, तिचा रेट आपल्याला किती दिलाय? तिचा रेट दिलाय सर आपल्याला 45 रुपये. म्हणजे सर इथं आपल्याला 45 मिळाला. बरं, जी सेकंड क्वांटिटी आहे 24, तिचा रेट काय दिलाय आपल्याला? 40 या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला आता सेंटर काढायचं आहे. हाऊ टू गेट द सेंटर इन एलिगेशन. आता याचे खूप सारे प्रश्न आपण बघितले की सर यांच्यातला डिफरन्स जर काढला आपण, यांच्यातला डिफरन्स येतोय सर 5. आणि सर यांची जर ॲडिशन आपण घेतली, यांची ॲडिशन पण येते 5. 5 बाय 5 जर म्हणलं तर एका युनिटची व्हॅल्यू 1 आली, म्हणून 2 1 2 आणि त्याच्यानंतर 3 1 3. म्हणजे याच्यापेक्षा जर बघितलं आपण तर 2ने कमी आणि याच्यापेक्षा बघितलं तर 3 जास्त. कुठली जरी एक बाजू जरी आपण सॅटिस्फाय केली तर जो मिक्सचर आहे त्या मिक्सचरची कॉस्ट प्राइस जी आहे ना ती मला मिळाली सर 43 रुपये. बरं,
फक्त आपल्याला मिक्सचरची सीपी विचारली असती, सो दिस इज युअर आन्सर 43. पण आपल्याला त्यांनी सांगितलं की बाबा रे 20% प्रॉफिटने आपल्याला विकायचंय. मग याच्या जर 20% आपण काढले, आपल्याला 20% माहिती, एक प्लेस मागायला याच्यानंतर 10% होता, 4 दुनी 8 म्हणजे 8.6 हे त्याचे 20% झालेले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. मग सर हे जर 8.6 रुपये जर आपण याच्यात ऍड केले तर 43 आणि 8 किती होता, 51 रुपये 60 पैसे. अशा प्राइसला जर मी विकलं तर मला जे पाहिजे 20% प्रॉफिट, तर तो 20% प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळेल. तर 51 रुपये 60 पैसे अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार. एवढं लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इझी प्रोसेस आणि ऑलवेज टू बी द बेस्ट मेथड इन द वर्ल्ड. त्याच्यामुळे इझिली आपल्याला 51 रुपये 60 पैशाला जर आपण विकलं तर आपल्याला या ठिकाणी जे आहे तर त्याचं उत्तर जे आहे ते खूप इझिली या ठिकाणी मिळेल. बी कंटिन्यू वाला पार्ट इज देअर अगेन अँड अगेन. ओके सर, एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला या ठिकाणी की नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते आपण खूप सारे घेतलेत आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स खूप सारे घेतल्याच्या नंतर आता प्रत्येक लेक्चरमध्ये मोस्ट प्रोबेबली मी जे आहे माझं टार्गेट जे आहे ते टार्गेट असतं की आपल्याला जास्तीत जास्त जे आहे 11 क्वेश्चन या ठिकाणी घ्यायचे. कारण तुम्हाला लोकांची जी इफिशियन्सी आहे बघण्याची ती इफिशियन्सी मला माहिती किती आहे. त्याच्यामुळे मग ऑन ॲव्हरेज 40-45 मिनिटाचं जे लेक्चर आहे ते लेक्चर ठेवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. लक्षात ठेवा आजचा जो पार्ट होता तो पार्ट आपला 4 नंबरचा होता. 4th पार्ट आपण या ठिकाणी घेतलाय. हळूहळू डिफिकल्टी लेवल जी आहे क्वेश्चनची ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे. ही डिफिकल्टी लेवल वाढत जात असताना जर त्या वाढलेल्या डिफिकल्टीजचे जे प्रश्न आहे ते जर तुम्हाला खूप इझिली सॉल्व्ह करायचे असतील, म्हणजे हार्ड लेवलचे क्वेश्चन जर इझी लेवलला जाऊन जर सॉल्व्ह करायचे असेल, तर मी नेहमी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो की पहिले इझी लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर आपला मेन फोकस असला पाहिजे. मी इव्हन ऑफलाईन लेक्चरच्या क्लासमध्ये पण हे नेहमी सांगत असतो, कारण इझी लेवलचे प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायची सवय एकदा लागली तर आपल्याला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आपण डायरेक्ट मेन्सला जाऊन बसणार नाहीयेत हे लक्षात ठेवा. आपल्याला पहिले प्री लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. आता मी थोडंसं प्रीच्या पुढे गेलोय, म्हणजे असं समजून घ्या की सुरुवात जी आपण केली होती ती क्लेरिकल लेवलचे जे प्रीचे प्रश्न असतात तिथून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आपण ऑफिसर लेवलच्या प्रीपर्यंत पोहोचलोय आणि त्याच्यानंतर आता थोडं आजचे काही जे क्वेश्चन्स होते ते आपण क्लेरिकल लेवलच्या मेन्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी करतोय. पुढच्या येणाऱ्या ज्या अपकमिंग व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ती डिफिकल्टी लेवल ऑफिसर लेवलच्या मेन्सचे जे क्वेश्चन्स आहेत तिथपर्यंत घेऊन जायची आहे. पण लक्षात ठेवा जर तुम्ही सिरीज ही कम्प्लिटली फॉलो करत राहिले, येणारे प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही फॉलो करत राहिला तर तुम्हाला पुढचे जे काही डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्यांच्यामध्ये कसं परफॉर्म करायचं याची आयडिया तुम्हाला मिळेल. डेफिनेटली आपण इथं जे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे प्रश्न डायरेक्ट अमाऊंट असलेले प्रश्न बघतोय, डायरेक्ट नंबर्स असलेले प्रश्न बघतोय. काही प्रश्न आपण असे बघितले की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स दिलेले आहेत. जरी व्हेरिएबल दिले असतील तरीही आपल्याला त्या ठिकाणी एलिगेशनचा यूज करून त्यांना इझिली या ठिकाणी सुरू करता येतं, इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतं. एवढं मात्र नक्की. तर आजच्यासाठी जे आहे तर एवढं मला असं वाटतं काफी आहे. सर या व्हिडिओमध्ये जेवढे काही पॉईंट्स मी या ठिकाणी सांगितले ते एकदम फॉलो करा आणि मी परत एकदा तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.